ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वसंत गीते यांचं नाशिकमधलं कार्यालय महापालिकेनं हटवलं। कार्यालयावर पालिकेनं कारवाई केल्यानंतर प्रशासनावर राजकीय दबाव आणल्याचा आरोप वसंत गीतेंनी केला। तर भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या दबावानं कारवाई केल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितल्याचा दावा वसंत गीतेंनी केला। त्यांच्याशी संवाद साधलाय शुभम बोडकेनं। ठाकरे गटाचे नेते माजी आमदार वसंत गीते यांचं काल मुंबई नाका या ठिकाणचं असलेलं संपर्क कार्यालय जे आहे ते महापालिकेनं हटवलंय। अनधिकृत असलेलं महापालिकेनं या ठिकाणी नोटीस दिली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितले। मात्र आपण जर बघतो या ठिकाणी असलेली जी कमान आहे शिवसेनेची कमान आहे, मात्र ती कायम असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी या कमानीवर माजी आमदार वसंत गीते यांचं या ठिकाणी मुंबई नाका या ठिकाणची ही कमान आहे, त्यावर आपण बघतोय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे। मात्र ही कमान जी आहे ती या ठिकाणी आपल्याला कायम असलेलं पाहायला मिळते। आज देखील मुंबई नाका या ठिकाणच्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। अनेक कार्यकर्ते जे आहेत ते वसंत गीते यांना भेटण्यासाठी या ठिकाणी गर्दी करताय, भेटण्यासाठी येते। आपल्यासोबत स्वतः माजी आमदार वसंत गीते आहेत। भाऊ, काय सांगाल? कालची कारवाई झाली आहे, अनेक कार्यकर्ते आपल्याला भेटायला येत आहे, आपण कार्यकर्त्यांना नेमकं काय आव्हान करता? नाही, निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामधून पण सहकार्यांचे फोन आले आहे। चुकीची कारवाई झालेली आहे आणि त्या गेली 40 वर्षापासून आपलं हे कार्यालय आहे। कार्यालय महापालिकेच्या जागेत नाही, परंतु राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई आमदारांनी केलेली आहे। याची कबुली महापालिकेच्या आयुक्तांनी सुद्धा मला दिलेली आहे। ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने राजकीय सूडबुद्धीने संपूर्ण शहरामध्ये टार्गेट केलं जात आहे आणि म्हणून त्यातून ही सगळी कारवाई घडलेली। या कारवाईमागे राजकीय हस्तक्षेप होता, विद्यमान आमदारांवर देखील त्यांनी थेट आरोप केला आहे। महापालिकेच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर दबाव होता, या दबावामुळे या कारवाई होत आहे असा देखील त्यांनी थेट आरोप केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।